श्री स्वामी समर्थ. आज अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. गुरु ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत जात आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला खूप खर्च वाढणार आहे. नोकरी पेशावाल्यांना एक टार्गेट सेट करावे लागेल, तरच तुमचे काम सिस्टमॅटिकली होईल. नोकरी चेंज करत असाल तर आधी तुम्ही नीट विचार करून नोकरीचे किती ऑप्शन्स आहेत किंवा नाही, यानंतरच तुम्ही नोकरी चेंज करा. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल. तुम्ही आर्ग्युमेंट्स करत राहू नका. चिडचिडही करू नका. मानसिक तणाव वाढेल. धनाचा चढ उतार होईल. अनावश्यक खर्च टाळा. हा सप्ताह विवाह इच्छुकांसाठी अनुकूल आहे. बँकिंगमध्ये काम करणाऱ्यांना प्रमोशन्स मिळतील. संघर्ष करावा लागेल. सप्ताहाच्या मध्येच तुम्हाला सफलता मिळेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. डोळ्यांचा आजार होण्याची शक्यता आहे. विदेशी कामावर लक्ष द्या. उपाय: नारायण कवच याचा पाठ करणे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी गरिबांना अन्नदान करणे. वृषभ. सप्ताहाची सुरुवात मानसिक तणावाने होईल. तुम्ही कन्फ्युज्ड व्हाल, भ्रमित व्हाल. लव्ह लाईफमध्ये तुमचा ब्रेकअपही होईल. असे झाल्यास तुम्ही त्या टेन्शनमध्ये राहाल. मिसअंडरस्टँडिंग्स होतील. तुम्ही सतत फॉलोअपमध्ये राहाल. या सप्ताहात नोकरी करणाऱ्यांसाठी त्यांच्या जॉबमध्ये चेंजेस होतील. सिनियरकडून त्यांच्या कामाची प्रशंसा होईल. ते तुमची तारीफ करतील. या सप्ताहात तुम्ही नवीन डील कराल. मात्र इन्व्हेस्टमेंट करताना काळजीपूर्वक करावे, कारण देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीमध्ये विराजमान आहेत. पण मीन राशीमध्ये मंगळ व राहू यांचा अंगारक योग आहे. वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही खूप खुश असाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी बाहेर फिरायला जाल. क्वालिटी टाइम स्पेंड कराल. मजा कराल. तुमच्या संतानांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला येईल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह खूप चांगला आहे. त्यांचा रिझल्टही चांगला लागेल. विदेशी कामामध्ये फायदा होईल. उपाय: लक्ष्मी चालीसाचा पाठ करणे. मिथुन. या सप्ताहाची सुरुवात शारीरिक समस्याने होईल. नोकरी पेशामध्ये तुमचा इन्कम वाढेल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कुणाबरोबर वादविवाद करू नका. पारिवारिक जीवन अशांत राहील. जबाबदारी वाढेल. व्यापारात वाढ होईल. पार्टनरशिपमध्ये व्यापार करू शकता. लव्ह लाईफमध्ये स्थिती चांगली राहील. तुम्ही विवाहासाठी प्रपोज करत असाल तर तुमची बोलणी पुढे जातील. आई वडिलांचाही होकार असेल. वैवाहिक जीवनामध्ये जास्त होप किंवा आशा करू नका. स्थिती सामान्य राहील. आरोग्य चांगले राहील. पण तुम्हाला मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता आहे. उपाय: गणेश चालीसाचा पाठ करणे. कर्क. या सप्ताहात तुमच्या यात्रा फायदेशीर ठरतील. थोडेसे नॉस्टॅल्जिक व्हाल, पण तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी येतील. इन्व्हेस्टमेंटमध्ये एक्सपेन्सेस वाढतील. अननेसेसरी एक्सपेंडिचर करू नका. तुम्हाला पारिवारिक आणि तसेच मानसिक सुख मिळेल. व्यापारात वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह प्रोडक्टिव्ह राहील.
त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सफलता मिळेल. देवी माता सरस्वतीची आराधना करावी. बेबी प्लॅनिंग करत असाल तर तुमच्या स्थितीमध्ये सुधारणा होतील. नोकरी पेशामध्ये खूप बदल होतील, जसे की प्रमोशन किंवा इन्कम वाढेल. व्यापारिक क्षेत्रात नवनवीन ओळखी निर्माण होतील. नवीन डील कराल. तुमच्या संतानांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला येईल. उपाय: शिवचालिसाचा पाठ करणे आणि सोमवारच्या दिवशी शिवपिंडीवर पाणी वाहणे. सिंह: या सप्ताहात तुमचा मानसिक तणाव वाढेल. तुमच्या कामकाजामध्ये अडथळे येतील. सेविंग करताना विचारपूर्वक करावी. नोकरी पेशामध्ये पेंडिंग असलेली कामे पूर्ण होतील. जी निराशा होती ती दूर होईल. तुम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळेल. पार्टनरशिपमध्ये काम फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्टडीजवरती फोकस करावा. लव्ह लाईफमध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ देऊ नका. ट्रेडिंग, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना विचारपूर्वक करा. डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. उपाय: सूर्याला पाण्याचा अर्घ्य देणे. कन्या: या सप्ताहात तुमचे ट्रॅव्हल प्लॅन्स मोठे राहतील. इन्व्हेस्टमेंटमध्ये फायदा होईल. कौटुंबिक सुख लाभेल. धर्मकार्यामध्ये तुमची रुची वाढेल. या सप्ताहात तुम्हाला भाग्याचा सहयोग मिळणार नाही. बाहेरचे खाऊ नका, नाहीतर तुमचे स्वास्थ्य बिघडेल. स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम्स जसे की BP, ॲसिडिटी इत्यादी यांचा त्रास होईल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्यासाठी समस्या निर्माण होतील. बेचैनी वाढेल. कोर्ट कचेरीची कामे निशंकपणे होतील. तुमचे शुभचिंतक तुम्हाला सपोर्ट करतील. स्टुडंट्स, आर्टमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांना सफलता मिळेल. उपाय: गणेशाची आराधना करावी. तुळा: या सप्ताहात तुम्ही आर्ग्युमेंट्स करू नका. सरकारच्या नियमांचे उल्लंघन करू नका. यात्रा करताना सावधानता बाळगा. व्यापारी अंतर्गत सफलता मिळेल. या सप्ताहात लग्नाचा योग नाही, पण तुम्ही तुमच्या लव्ह लाईफमध्ये पुढे जाऊ शकता. वैवाहिक जीवन सामान्य राहील. कुठून ना कुठून पैसे येणार, पण ते खर्च करू नका. नोकरी पेशामध्ये बदलाव होईल. विदेशी जे मुली जाणार आहेत त्यांचे ट्रॅव्हलिंग डॉक्युमेंट्स क्लिअर होतील. घरामध्ये कुणाची तब्येत बरी नसेल तर ते बरे होतील. जास्त खाणे टाळावे. डायबिटीज, शुगर, BP इत्यादी आजार उद्भवतील. कोर्ट कचेरीच्या मामल्यात तुम्हाला सुटका मिळेल. उपाय: पिंपळाच्या झाडाखाली 4 मुखी तुपाचा दिवा लावणे. वृश्चिक: या सप्ताहाची सुरुवात नोकरी पेशावाल्यांसाठी खूप चांगली आहे. खूप दिवसांपासून राहिलेली कामे होतील. नवीन कामे घेतली असेल तर तीही पूर्ण होतील. व्यापाऱ्यांना आणि शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. तुमचे नाते टिकवण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करावा लागेल. कुटुंबाचा सपोर्ट मिळेल. लव्ह लाईफमध्ये खोटे बोलू नका. तुमच्या एका खोट्या बोलण्याने तुमचे नाते तुटण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांची यात्रा होईल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सपोर्ट मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. ॲसिडिटी किंवा BP यांचा त्रास होऊ शकतो. उपाय: हनुमान चालिसाचा पाठ करणे. धनु: या सप्ताहात चंद्रमाचा गोचर नुकसानदायक आहे. तुमची नातेसंबंधी यात कटुता येईल. जेवढे पुढे जाण्याचे प्रयत्न कराल
तेवढे नुकसानदायक होईल. तुमचा क्रोध वाढेल. तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. या सप्ताहात धनाची स्थिती कमी राहील. सप्ताहाच्या शेवटी इन्कम वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर तो सफल होईल. सप्ताहाच्या माध्यमात स्थिती सामान्य होताना दिसत आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये फायदा होईल. तुमच्या बोलण्यामध्ये थोडी जरी कुठे कटुता आली तरी तुमची सर्व कामं बिघडण्याची शक्यता आहे किंवा तुमची कामेही बिघडतील. विदेशी यात्रा घडतील. लव्ह लाईफमध्ये स्थिती चांगली नाही आहे. वैवाहिक जीवनामध्ये नोकझोक तर होणारच. या सप्ताहात खूप चढ उतारानंतर स्थिती चांगली होईल. उपाय: विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे. मकर राशीवाल्यांना 7.5 चालू आहे. नोकरी पेशामध्ये इंटरव्ह्यूला जाणार असाल तर स्थगिती करा. घरातल्या महिलांची काळजी घ्या. तुमच्या आईची काळजी घ्या. रिलॅक्स राहा. लव्ह लाईफमध्ये तुमच्या पार्टनरला प्रपोज करत असाल तर सावधानी राखा. स्टुडंटसाठी हा सप्ताह खूप चॅलेंजिंग आहे. सप्ताहाच्या मध्ये किंवा शेवटी नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तुम्ही या सप्ताहात अनेक पुस्तके वाचाल. खूप स्टडी कराल जेणेकरून तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे स्टेटस वाढेल. तुम्हाला तुमच्या मॅरेज लाईफमध्ये एफर्ट्स टाकावे लागतील. इन्व्हेस्टमेंट आणि शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगमध्ये चांगला फायदा होईल. व्यापारी क्षेत्रात वाढ होईल. उपाय: बजरंग बाणाचा पाठ करणे. कुंभ: या सप्ताहात तुमच्या पराक्रमाचा विस्तार होईल. तुम्ही तुमची नवीन ओळख निर्माण कराल. हा सप्ताह तुमच्यासाठी शानदार जाईल. 7.5मुळे या सप्ताहात धनाच्या अभावाने तणाव निर्माण होईल आणि या वाढत्या मानसिक तणावाने तुमचे आरोग्य बिघडेल. पण सप्ताहाच्या शेवटी तुमच्याकडे धन येईल. ते संचित करा. एक्सपेन्सेस आणि खर्च कमी करा. तुमच्या वडिलांकडच्या संपत्तीतून लाभ होईल. तुम्हाला चांगली बातमी ऐकायला येईल. तुम्हाला यात्रामध्ये फायदा होईल आणि तुमच्या भाऊ व बहिणींकडूनही फायदा होईल. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता वाढेल. उपाय: हनुमान चालीसाचा पाठ करणे. मीन: हा सप्ताह तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. या सप्ताहात तुम्ही जर राजकीय क्षेत्रात असाल तर मान सन्मान वाढेल. तुम्हाला उपहार किंवा गिफ्ट्स मिळतील. तुमच्या भाऊ बहिणींचे रिलेशन मधुर राहील. तुम्हाला नोकरी पेशात खूप मोठे प्रमोशन मिळेल. त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या आईचा सपोर्ट मिळेल. तुमच्याकडे खूप पैसा येईल पण तुम्ही पैसे खर्च कराल. तुम्ही मोठी यात्रा कराल. त्यातून खूप फायदा होईल. वैवाहिक जीवनात कटुता येईल पण एकमेकांना समजून घ्याल. तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांची सेवा कराल. हा सप्ताह तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. उपाय: दत्ताची उपासना करणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.